Today we are going to see class 6th state board mathematics. First topic is there. So whose name is a basic concepts in geometry. तो इसमें सबसे पहिले बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर ह्या लेसनमध्ये सुरुवातीला काय काय येतं ते पॉईंट्स आपण पहिल्यांदा पाहून घेऊया. ज्यामध्ये आपल्याला हे पॉईंट्स कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये आहे फर्स्ट आहे पॉईंट, लाईन सेगमेंट, लाईन, रेज, प्लेन्स, पॅरलल लाईन्स आणि इंटरसेक्टिंग लाईन्स. मध्येही काही पॉईंट्स आठवतील त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत जाईल की हे जे कन्सेप्ट काय आहेत. ॲक्च्युली जॉमेट्री जी आहे ही एक ब्रांच आहे. मॅथ्समध्ये 2 ब्रांच पडतात. एक पडते जॉमेट्री आणि दुसरी आहे अल्जेब्रा. ज्यामध्ये अल्जेब्रा मध्ये जे आहे ते न्यूमरिकल क्वेश्चन्स बद्दल आपण डील करत असतो आणि जॉमेट्रीमध्ये फिगर्स रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतात ते असतात ते कोणत्या याच्यात येतात जॉमेट्रीमध्ये. तर सर्वात पहिल्यांदा पॉईंट म्हणजे नेमकं काय. इट इज अ सिम्पल टायनी डॉट. व्हॉट इट इज अ सिम्पल टायनी डॉट. तर ते काय आहे, सिम्पल टायनी डॉट आहे, कुठेही आपण मेन्शन केलेला. तर त्याला काय म्हणतो आपण, पॉईंट म्हणतो. ते कशासाठी यूज केलं जातं, काही लोकेशन इंडिकेट करण्यासाठी आपण ह्या पॉईंटचा वापर करू शकतो. ठीक आहे. जनरली पॉईंट जे आहेत ते कॅपिटल लेटर्सने इंडिकेट केले जातात. हे काय आहे, पॉईंट ए. ठीक आहे. दुसरा आपण असं इथे पॉईंट मेन्शन केला तर हा पॉईंट बी. तर हे जे पॉईंट्स असतात ते कॅपिटल लेटर्सने इंडिकेट केले जातात. नेक्स्ट हे पॉईंट्स बद्दल झालं. त्यानंतर एखाद्या प्लेन सरफेसवर कुठेही जर आपण 2 पॉईंट्स ड्रॉ केले, समजा हे 2 पॉईंट्स आहेत. आता ह्या 2 पॉईंट्सला कनेक्ट केल्याच्या नंतर समजा हा ए पॉईंट जो आहे तो इथे आहे. या 2 पॉईंट्सला जॉईन केल्यानंतर मला काय भेटतं, एक लाईन भेटते. ठीक आहे. तर हे जे 2 पॉईंट्स एकमेकांना कनेक्ट केल्याच्या नंतर हे आपल्याला जी भेटलेली आहे त्याला लाईन सेगमेंट म्हणतो. आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. तर लाईन सेगमेंट म्हणजे काय, तर त्याला काय असतात, 2 एंड पॉईंट्स असतात. ह्याला इंडिकेट करण्यासाठी काय, ए बी आणि त्याच्यावरती असा बार ड्रॉ केला जातो. हा काय इंडिकेट करतो, ते की लाईन सेगमेंट आहे. वी कॅन मेजर द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट. आपण लाईन सेगमेंटची लांबी मोजू शकतो. ठीक आहे. त्यानंतर लाईन सेगमेंट झालं. तर लाईन कशाला म्हटलं जातं, आता ही लाईन म्हणजे इट इज अ इट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल पॉईंट्स. हे बघा, लाईनला जे आहेत ते एंड पॉईंट्स नसतात, 0 एंड पॉईंट्स असतात. लाईन सेगमेंटला 2 एंड पॉईंट्स, लाईनला मात्र एंड पॉईंट्स नसतात. ठीक आहे. त्याला इंडिकेट करण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिंगल लेटरही यूज करू शकतो. इथे असं म्हटलं जातं की लाईन यल, किंवा मग आपण त्याला 2 पॉईंट्स देऊन सुद्धा इंडिकेट करू शकतो. जसं की इथे दिले, समजा मी पी क्यू म्हटलेलं आहे. तर फरक काय, मग पॉईंट्स तर आहेत पण हे जे ॲरो आहेत ते इंडिकेट करतात की इट कॅन एक्सटेंड ऑन बोथ साइड्स. म्हणजे दोन्ही साईडला ही लाईन जी आहे ती वाढू शकते. अँड वी कांट मेजर द लेंथ ऑफ लाईन. लाईनची लांबी आपण मोजू शकत नाही, कारण की ती पुढे किती जाणार आहे माहिती नाही आपल्याला. फक्त इंडिकेट करत असताना पी क्यू आणि हे अशा प्रकारे त्याच्यावरती त्याचं सिम्बॉल काढलं जातं. ठीक आहे. हे कशासाठी आहे, लाईनसाठी, आणि हे लाईन सेगमेंटसाठी. ठीक आहे. लाईन सेगमेंट हा एक लाईनचाच पार्ट म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आहे रेज. तर रेज कशाला म्हटलं जातं, रेज नेमकं काय असतात. सो रे इट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ लाईन. रे हे सुद्धा कशाचा आहे, पार्टचाच भाग आहे, लाईनचाच भाग आहे. तो कशापासून, त्याला ॲक्च्युली एंड पॉईंट एकच असतो आणि तो एंड पॉईंट म्हणजे काय असतो, त्या रेचा ओरिजिन असतो. सी हिअर, समजा मी इथे ही काढलेली आहे पी क्यू. त्याला रीड करायला सोपं जावं म्हणून आपण 2 पॉईंट्स घेतो. पण दुसऱ्या साईडला जे आहे, एका बाजूला त्याला बिंदू असतो, ह्या पीला आपण काय म्हणायचं, ओरिजिन म्हणू शकतो. ठीक आहे. कारण की रे जो आहे तो इथून सुरुवात झालेला आहे आणि एका साईडला मात्र तो ॲरो दिलेला असतो. इट कॅन एक्सटेंड ऑन वन साईड, लाईन ऑन बोथ साईड, बट रे ॲट वन साईड ओनली. कारण की एका साईडला एंड पॉईंट असते जिथून सुरुवात झालेली असते आणि दुसऱ्या बाजूला मात्र कितीही लांब जाऊ शकतो. वी कांट मेजर द लेंथ ऑफ अ रे ऑल्सो. रेची लांबी सुद्धा आपण मोजू शकत नाही, कारण की दुसरी बाजू जी आहे ती किती लांब जाणार आहे माहिती नाही. ठीक आहे. तर रे पी क्यू ह्याला असं आपण, आणि रिप्रेझेंट कसं करायचंय, रे पी क्यू अशा प्रकारे आपण त्याला मेन्शन करू शकतो. ठीक आहे. तर हे झालं रे, लाईन सेगमेंट आणि लाईनच्या बाबतीमध्ये.
ठीक आहे, हे रेज पर्यंत आलो आपण. परत आता आपण म्हटलं की 2 पॉईंट्स दिल्याच्या नंतर त्यामधून एक लाईन पास होऊ शकते. कोणतेही 2 पॉईंट जर आपण काढले सरफेसवर, तर ह्या 2 बिंदूमधून एक लाईन जाऊ शकते. ठीक आहे. आणि जर समजा एक बिंदू दिला असेल, फक्त एकच पॉईंट असेल, if we have only one point, so how many lines can pass through this point? Infinite number of lines can be passed. See, if we have a one point, so infinite number of line can be passed through the single point. If the 2 points are given, only one line can pass through the 2 points. So प्लेन सरफेसवर कोणतेही 2 पॉईंट्स दिलेले असतील तर त्यामधून फक्त एक आणि एकच लाईन पास होऊ शकते. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त दुसरी लाईन आपण काढू शकत नाही. ठीक आहे. परत त्यानंतर जो कन्सेप्ट आहे प्लेन्स. ठीक आहे, तर प्लेन्स म्हणजे काय? एक फ्लॅट सरफेस ज्याच्यावर आपण काही ड्रॉइंग करतो त्याला आपण काय म्हणू शकतो? प्लेन असं म्हणतो. ठीक आहे, जेव्हा आपण पॉइंट कुठे ड्रॉ केला तर प्लेन सरफेसवर, इट इज अ फ्लॅट सरफेस, इज कॉल्ड एज अ प्लेन. ओके, सो दिस इज प्लेन. नाव पॅरलल लाईन्स. आता या प्लेनचा यूज कुठे होतो? पॅरलल लाईन्स आपण जेव्हा डिफाईन करू पॅरलल लाईन्स त्यावेळेस काय म्हणतो? when the two lines in the same plane which are never intersect each other are called parallel lines. Which are lines are called parallel lines? Two lines which are in the same plane but never intersect each other are called parallel lines. ज्या दोन लाईन्स किंवा दोनपेक्षा जास्त लाईन एकाच प्लेन मध्ये असून जर ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नसतील, पुढे एक्सटेंड केल्याच्या नंतरही त्यांना आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स असं म्हणतो. ठीक आहे. समजा मग ते प्लेनचा यूज कुठे झाला? एका प्लेनवर म्हणजे एका फ्लॅटचा एका वॉलवर आपण काढलेला आहे एक लाईन आणि दुसऱ्या वॉलवर दुसरी लाईन काढली आणि म्हटलं पॅरलल तर चाललेल का? नाही. टू लाईन शुड बी ऑन द सेम प्लेन. एकाच प्लेनमध्ये त्या दोन लाईन्स असल्या पाहिजे. समजा इथे मी एक लाईन काढली अशी, ठीक आहे, आणि दुसरी अशी काढली, ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत असं म्हणता येईल का? नाही, कारण की हे जे लाईन्स आहेत पुढे एक्सटेंड केल्याच्या नंतर कुठेतरी जाऊन एकमेकांना ते छेदणार आहेत. पण जर इथे जर म्हटलं आपण ही लाईन एल आणि लाईन पी क्यू, हे बघा यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स इज द सेम एव्हरीवेअर ॲट एव्हरी पॉईंट. प्रत्येक पॉईंटमध्ये इथला हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे पॅरलल लाईन्स मधलं, तर ते काय असतं? सेम असतं. ठीक आहे. अँड देअर इज अ नो कॉमन पॉईंट बिटवीन द टू पॅरलल लाईन्स. त्या दोन पॅरलल लाईन मध्ये एकही कॉमन पॉईंट नसतो त्यांच्यामध्ये. ठीक आहे. अँड इफ द लाईन्स आर नॉट पॅरलल देन लाईन्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. तर त्या लाईन्सला काय म्हणू शकतो आपण? इंटरसेक्टिंग लाईन. जर दोन लाईन्स एकाच प्लेनमध्ये आहेत आणि ते एकमेकांना छेदत असतील तर त्याला काय म्हणायचं? इंटरसेक्टिंग लाईन. ह्याला आपल्याला म्हणू शकतो की ए बी लाईन आहे आणि दुसरी लाईन कोणती आहे? पी क्यू आहे. ठीक आहे. हे दोन एकमेकांना कुठे छेदत आहेत? ओ बिंदूमध्ये छेदत आहेत. तर ह्याला काय म्हणायचं? intersecting lines. AB and PQ are the intersecting lines and O is the intersection point. काय म्हणतो आपण त्याला? इंटरसेक्शन पॉइंट. ठीक आहे. या O पॉइंटला काय म्हणायचं आपल्याला? इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट और इंटरसेक्टिंग पॉइंट असं पण म्हणू शकतो. इंटरसेक्शन पॉइंट और इंटरसेक्टिंग पॉइंट असं म्हणतो. ठीक आहे. अँड इफ द टू लाईन्स आर देअर, टू लाईन्स असतील तर ते इंटरसेक्टिंग. पण जर दोन पेक्षा जास्त लाईन्स जर एकाच, आपण म्हटले की फ्रॉम वन पॉइंट थ्रू द वन पॉइंट इन्फिनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी पास, तर अशा वेळेस त्यांना काय म्हणायचं? हे बघा इथे मी एक पॉइंट घेतलेला आहे त्यामधून खूप साऱ्या लाईन्स पास होत आहेत. ठीक आहे. तर या लाईन्सला काय म्हटलं जातं? कॉन्करंट लाईन्स. what we have to say? Concurrent lines. When the more than two lines pass through the single point, then that lines are called concurrent lines and that point is called point of concurrence. आणि त्या पॉइंटला काय म्हटलं जातं? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. सो and one more last point, if the number of points lie on the same line. आता हे पी क्यू लाईन आहे, त्यावर दुसरा बिंदू काढला मी ए पॉइंट आहे, पुन्हा बी पॉइंट आहे, सी पॉइंट आहे. ऑल द पॉइंट्स पी ए सी बी क्यू आर लाई ऑन द सेम लाईन, सेम स्ट्रेट लाईन. दिस पॉइंट्स आर कॉल्ड कोलिनियर पॉइंट्स. त्या पॉइंट्सला आपण काय म्हणू शकतो? कोलिनियर पॉइंट्स.
हे पॉईंट शिकत असताना ह्या गोष्टी पण माहिती असल्या पाहिजे. कोलिनियर पॉईंट्स कशाला म्हणायचं? इफ द मोर दॅन टू पॉईंट्स आर lie on the same line, then that points are called collinear points. And if the points are not lie on the same line, then that points are called non-collinear points. जर एकाच लाईनवर असतील तर कोलिनियर आणि नसतील तर काय म्हणायचं त्यांना? नॉन कोलिनियर. ठीक आहे. अशा प्रकारे हे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री आहेत. सगळ्यात इंटिग्रेट जे म्हणजे मेन इन्ग्रेडियंट जे म्हणतो आपण जॉमेट्री शिकत असताना सुरुवातीचे इम्पॉर्टंट पॉईंट्स हे आपल्याला माहिती असले पाहिजेत. ठीक आहे. तर हे पॉईंट झालं लाईन सेगमेंट, लाईन रे, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत लेसन शिकत असताना. ठीक आहे. तर हे एक्सप्लेनेशनवर, ह्या नोट्सवर, ह्या पॉईंट्सवर आपल्याला काही एक पुढचा एक प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. तो आपण बघूया की एक्झॅक्टली प्रॅक्टिस सेटमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत आणि सर्व क्वेश्चन्स याच बेसिसवर जेवढं काही एक्सप्लेन मी केलेलं आहे त्याच याच्यावर आपल्याला हे काही क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेटमधले ते आपल्याला सोडवायचे आहेत, ते आपण पाहूया. ठीक.